नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेशी यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण कोथिंबीरचे शेंगोळे बनवणार आहोत. मुठकळीसाठी आपल्याला 2.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी चना डाळ पीठ, अर्धी वाटी बाजरीचं पीठ, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे व इकडे मी लाल तिखट 2 टेबलस्पून, मीठ, हळद, थोडा हिंग व धना पावडर, जिरे व लसण एकत्र कुटून घ्यायचं आपल्याला. तर सगळे पीठ एक एक करून टाकायचे. आपल्याला वाटले जास्त झाले तर थोडे बाजूला काढू शकता, पण मी नंतर सगळेच टाकून घेतले होते अंदाजाने. व त्याच्यात जे आपण साहित्य घेतलं ते सगळं मिक्स करून टाकून द्यायचं. लसण व जिरे कुटून घेतले बारीक. व तुम्हाला टेस्ट आवडत असली तर कस्तुरी मेथी घालून घ्यायची. मी थोडी घालून घेतली होती. कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. व सगळं साहित्य मी एकजीव करून घेतलं कोथिंबीर घातल्यानंतर. व त्याच्यात मी 3 ते 4 टेबलस्पून तेल घालून घेतलं होतं. कधी कधी खूप कंटाळा येतो भाजी पोळी बनवण्याचा व खाण्याचाही, तर असे प्रकार करायचे तर खूप छान लागतं व चवीलाही छान लागतं. व थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं घट्ट मळून घ्यायचंय, म्हणजे आपले शेंगोळे बनवता येतील हातावर. या प्रकारे कणिक मळताना हे लक्षात ठेवायचं की कोथिंबीरचं पण पाणी सुटतं, म्हणून अगदी साईडला करून थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळून घ्यायचं, तरच आपल्या हातावर छान शेंगोळे येतात. मग तरी बघा, फक्त या कामाला आपण जे भाजी पोळी दोघंही करतो ना तेवढा टाइम फक्त शेंगोळ्यांनाच लागून जातो. वळायला एकटे असलो तर थोडा टाइम काढून करायचं. तर इकडे छान कणिक थोडी तेल घालून मी परत व्यवस्थित मळून ठेवली होती बाजूला. इकडे कढईत पाणी घेतलं मी व त्याच्यात तेल घालून घेतलं 2-3 टेबलस्पून. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जिरे व लसणाचा तडका देऊन पाणी सोडू शकता, पण मुलं ते जिरे व लसण तोंडात येतं खात नाही, म्हणून मग मी काही टाकलं नाही. फक्त उकळत्या गरम पाण्यात म्हणजे तेल घालून घ्यायचं व पाणी उकळायला ठेवून द्यायचं. तर बघा, या इकडे एका साईडला मी छान असे गोल गोल वळून घेतले, म्हणजे खाता येतात ते व्यवस्थित. लांब लांब असले तर ते परत आपल्याला कट करून मग खावे लागतात. हे तर या अशा आकारात बनवल्यामुळे मग मुलंही खूप आवडीने खातात की काहीतरी वेगळं दिसते म्हणून. तर या प्रकारेच मी सगळे करून घेतले होते. तुम्ही एकटे असाल तर अर्धा तास आरामात लागतो, दोघे असले तर मग पटपट होतात हे शेंगोळे. जरा टाइम काढूनच करायचे आरामात. एकूण पीठ हे 4.5 वाट्या होत्या, म्हणून 4 ग्लास पाणी घातलं होतं. तरी बाई इकडे पाणी छान अशी खळखळ उकळी आली होती. तेल घालून घेतल्यामुळे असा कलर चेंज झाला पाण्याचा. तर यांना उकळत्या पाण्यातच सोडायचे, नाही तर मग ते चिपकतात एक दुसऱ्यांना. व पाणीला उकळी येऊ दिल्यानंतर मी अर्धा टेबलस्पून मीठ घालून घेतलं होतं. तुम्ही चवीनुसार घालू शकता, किती खारट खाता वगैरे त्याप्रमाणे. तर मी अर्धा टेबलस्पून एवढ्या पाण्यात टाकलं होतं मीठ. तरी बघा, सगळे घालून घेतले व थोडी अशी चाळून घ्यायचे व झाकण ठेवून द्यायचं. झाकण म्हणजे पूर्ण पॅक नाही ठेवायचं, नाही तर पूर्ण ते पाणी बाहेर येतं. थोड्या वेळ मी असंच ठेवलं होतं क्रॉस करून बाजूला. व नंतर काय होतं की ते जसं उकळतं ना तसं पाणी बाहेर येतं ते. मग मी नंतर थोडं 5 मिनिटानंतर झाकणच बाजूला काढून ठेवलं होतं. तर हे असं झाकण ठेवलं होतं. नंतर अशीच उकळू दिली मी 5-7 मिनिटं, तर छान झाले होते. पण माझ्या लक्षात नाही आलं, माझं जे काचेचं पण एक झाकण आहे कढईचं, त्याच्याने वाफ व्यवस्थित बाहेर निघते, तर ओतत नाही ते. नंतर लक्षात आलं. व इकडे मी काय केलं, जे पीठ थोडं अर्ध वाचून ठेवलं होतं, कारण सगळेच शेंगोळे खात नाही, तर त्याच्यात बारीक कांदा कट केला मी व थोडं अजून तिखट टाकलं व ते छान असे धपाट्यासारखे केले होते. इतके छान लागत होते. तर तुम्ही नक्की करून बघा. तर अशाच पारंपरिक पौष्टिक व झटपट बनणाऱ्या रेसिपी मी माझ्या चॅनलवर घेऊन येत आहे. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. धन्यवाद.